ह्या देशाचं राजकारण असो, धार्मिकरण असो, सामाजिकरण असो, काही असो, पण या नागपूर या उपराजधानीतून होतो आपल्या देशाचं काही जरी झालं. आणि अशा या राजधानीमध्ये आज क्रांती दिनानिमित्त आमचे ज्ञान प्रकाश लोकसंस्थेच्या माध्यमातून वसंतराव नाईक परसबाग असावे द्वारी देवाच्या द्वारी उभा क्षणभरी तिने मुक्तीचारी साधलिया. एक दिवस असे येईल भाऊ की सगळे घरोघरी होईल ते. आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून आमचे गावमुंडे सर आताच आपल्याला सगळ्याला मार्गदर्शन केलेले आणि सगळे एकदम तुका म्हणे वाचा राहिली कुंतीच माझं सुद्धा विचार चालणार नाही असे विद्वान तुम्ही व्यासपीठावर आमचे नायक कारभारी. आणि हा कार्यक्रम हा उपक्रम 3 वर्षापासून घडवून आणणारे आमचे श्रीपत भाऊ राठोड साहेब आणि सौभाग्यवती जयश्री श्रीपत भाऊ राठोड हे आणि 2 कन्या कुमारी दीपाली कुमारी आणि श्रीपत भाऊ माणसं जास्त ह्याचा मी विचार कधी माझ्या जीवनामध्ये मी केला नाही. आपण दोघे एका तालुक्याचे आहोत, आम्ही दोघे एकाच तालुक्याचे, पण आमची 92-93 ला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पल्लेदेरीमध्ये भेट झाली पाहिजे. तुमचा हा कार्यक्रम देखण्यासाठी ऐकण्यासाठी 40 वर्ष धर्मजागरण मध्ये घातले आयुष्य. ते आमचे 18 राज्यामध्ये काल करून आलेले आहेत. सदाशिव चव्हाण साहेब आले त्याच्यासोबत आमचे चंद्रपूर परभण्याचे चंद्रपूर जिल्ह्याचे ज्याने 20-25 वर्ष घातले ते दिनेश भाऊ राठोड आहे. तुमच्या कार्यक्रमासाठी आलेले आहे ते माझ्यासाठी नाही. आणि ज्याने ह्या आंध्र कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र ह्या 4 राज्यामध्ये भजन करणारे आमचे श्रीपती महाराज आहेत काय हे श्रीचंद महाराज आहेत नांदेड जिल्ह्याचे. तसेच कीर्तन करणारे आमचे बीड जिल्ह्याचे दुधाराम महाराज आले. आणि ज्याला अमेरिकून फॉलोअर्स राहतात आमच्या ह्या भारतामधले बंजारा समाज टोटल ओळखतो असे बापू टीव्ही वाले आमचे दिनेश जाधव साहेब सुद्धा आहेत. बापू टीव्ही वाले ते अशी लोक आहेत. आणि एक तुकाराम महाराज एका ठिकाणी सांगितलं मी जास्त बोलत नाही, बोले तैसे चाले त्याचे वंदावे पाविले. आधी करून दाखतात आणि ते त्या मार्गाने वाचतात आणि चालतात. आणि सरजी मी एक सांगतो, मी असा आहे माणूस, मी कुठं शाळा शिकलेली नाही, माझी शाळा अजिबात झालेली नाही. मी बोलता बोलता काही माझं चुकू बी शकतो. पण ज्या टायमाला मी भजनाला जातो दारू सोडा म्हणण्यापेक्षा मी दारू बंद करा म्हणतो. कारण का मी भजनाला जात असताना माझ्यासोबत माझं झिलकरी होतं. आणि मी एका गावाला भजन करून आलो आणि मला पेपर वाचायचं ना, मी घरी शिकलेलो पेपर. आणि आमचे किसनराव राठोड साहेब एसटीचं उद्घाटन केलं बस स्टँड ह्याच्यामध्ये मुखेडमध्ये. आणि तो पेपर मी गाडीमध्ये घेत असताना माझं झिलकरी ते पेपर उलट धरलं. आबा बाबा 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 तिथं लोक आता ते त्याचं अनावरण करते वेळेस जास्त पब्लिक उलट पेपर धरलं आणि त्यानं सांगितलं की आज एसटी म्हणलं पलटी झाल्यावर पाटील सगळे लोक मेले. त्या टाइमला मला खूप वाटलं माझ्यासोबतच झिलकरी. आणि हा आजचा वसंत विद्या पुरस्कार हा त्याचा मी खरं मानकरी कसं झालो मलाच माहित नाही, मला काहीच माहित नाही. कारण का मी नाईक साहेबांविषयी मी ज्या टायमाला माझ्या समाजात सांगतो, उधळली कोटी कुळे, उधळली बंजाराची कोटी कुळे. आणि वसंत विद्या पुरस्कार आज वसंता तुझ्या मुले, वसंत आहे तुझ्या मुले. कारण का
कुमारी दीपाली इंग्लिश मधून भाषण करत होते. कुमारी दीपाली इंग्लिश मधून भाषण करत होते. बंडू महाराज स्टेजवरून ऐकत होते. पण बंडू महाराजाचं मन सारखं रडत होते. बंडू महाराजाचं मन सारखं रडत होते, कारण ते भाषण त्याला समजत नव्हतं. बरोबर आहे ना? माझं मन सारखं रडत होतं. ज्या टायमाला मी घरी शिकून मी पुस्तक वाचायचं शिकलो, मी गाथा, तुकाराम गाथा, एकनाथी गाथा, हरिपाठ वगैरे वगैरे वगैरे, पण ज्या टायमाला हिंदी मला समजत नव्हती त्या टायमाला रडू यायचं. हिंदी बी मला समजत, नंतर त्याचं बी मला चांगला अभ्यास झाला. हिंदीचे ग्रंथ वाचू लागलो, पण त्याच्यामध्ये एक एक शब्द इंग्लिशचे आले. त्यावेळेस मात्र मला अंधार दिसायचा, अंधार. आणि मी ह्या स्टेजवर येण्याचं कारण आमचे वैकुंठवासी वसंतरावजी नाईक साहेब आमच्या समाजामध्ये मुख्यमंत्री झाले नसते आणि ते आमचे जागी जागी आश्रमशाळा काढले नसते, तर मी हा स्टेजवर उभा टाकलो नसतो. म्हणून जे मी आहे ते मी माझ्या गाडीवर होती, माझ्या गाडीवर लिहून वसंत आहे तुझ्यामुळे, वसंत आहे. मी जेव्हा समाजामध्ये फिरायचं त्या टायमाला वसंत आहे तुझ्यामुळे. शिक्षण आहे तर सगळं आहे, शिक्षण नाही तर काहीच नाही, अंधार आहे, सगळं अंधार. आणि सांगण्याचं तात्पर्य असं आहे, मी ज्याच्या एखादी 5 एकर शेत विकून बरबाद केली दारूच्या नशामध्ये, काहीच ते भांडे नाही, बर्तन नाही, आणि त्याच्या तेरवीला मला बोलवायचं. लोक जातात, भाडं घेतात, स्तुती करून येतात, दिनेश भाऊ, पण बंडू महाराज बरे निघाले हे दिवाळे, तुकाराम महाराजचे गाव आहे, बरे निघाले देवा हे दिवाळे. मी डायरेक्ट बोलणारा माणूस आहो, मी मला काही देणं घेणं राहत नाही की मला कोणी असो ते विचार, कारण का बोले तैसे चाले. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, ऐशी जगात एक कर बैठना तो कोई न बोले उठ, ऐशी जगात ऐशी बात बोलना सोच के तो कोई न बोले. एवढंच नाही, जे हे विचार, हे अभंग का सांगतो साधू संतांचे, जब मैं बुरा देखन चल पड़ा जगत में, जब मैं बुरा देखन चल पड़ा जगत में, बुरा न मिलिया कोई, मेरे दिल में सोच के देखा तो मेरा इतना बुरा नहीं, मेरे इतना बुरा. म्हणून आधी आपण जसं आमचं श्रीपद भाऊ राठोड साहेब त्याच्या घरापासून सुरुवात केले, 50-60 फुटावर ते आज वसंतराव नाईक परस बागाची ते देखभाल करतात आणि आज प्रसिद्धी आणतात ते स्वतः. कारण का आपण यावे अंगा मग लोकांची सांगा. कोणतीही गोष्ट करत असताना मला आधी तंबाखू सोडावा लागेल, लोकांना तंबाखू सोडा म्हणण्यासाठी, लोकांना दारू सोडा म्हणण्यासाठी मला निर्विष्ट व्हावं लागेल, तरच त्याचा प्रभाव त्या काळामध्ये साधू संतांचा प्रभाव पडत गेले, त्याचा आज बी ते अमर आहे. आपला आज का आपली प्रभाव पडत नाही, कोणी स्वीकारत नाही, हे ह्याचं कारण की आधी कोणतीही गोष्ट करत असताना आपण आधी आपण केले पाहिजे आणि नंतर लोकांना सांगायला ते अधिकार. आणि आपण जर करणार गेलो, सांगत राहिलो, तर ते पारदी जाळे टाकायचं आणि ते कबूतर धरून आणून विकायचं पारदी. तर ते सगळे कबूतर म्हणले, अरे येतात तिकडून जाळे आणतात आणि आपल्याला जाळे टाकून पकडतात, मोरपाट्या गली विकून टाकतात. आणि त्यामधलं एक माणसाने आमच्या गावंडे सरासारखं एक घेतलं कबूतर पारदीतून. काय रे म्हणलं, कसं काय म्हणलं, ते पाशी पाडणार, ते म्हणला जावा टाकते आमच्या कुठंच आम्हाला काही जगू देणार.
एक मंत्र देतो म्हणला आणि तो मंत्र तू जाऊन सगळ्या तुझ्या गणगोताला सांगून टाक. काय मंत्र आहे असं? तर असेच पारधी येतात, असेच जाळे टाकतात आणि आपल्याला असेच पकडतात, मुरपाट्या टांगून गावाने फिरून विकून टाकतात. हा 4 वाक्याचं मंत्र दिलं आणि जाऊन सांगून टाक म्हणला सगळ्या. सोडून दिलं त्याला आणि तो जाऊन सगळे फिरू सांगू लागले, बघा रे बाबा, एक मंत्र आणला, आता सावध व्हा. आता सावध व्हायचा आहे की पारधी आलं की आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. सावध त्यानं सांगितलं सगळ्याला, सगळे मंत्र पाठ केले, मुक्त झाले. आलं पारधी. असेच पारधी येतात, असेच फासे टाकतात, समोरून सांगू लागले. पारधीला वाटलं अरे आज तर कबूतर बोलत आहे समोरून बोलतात, हे हुशार झाले. आता हे शिकार दुसऱ्या दिशेला गेलं, दुसऱ्या दिशेला येते, 4ही दिशाला गेले तिथं ते सगळे झाडावरची पाकळ असेच बोलू लागले. काय गोष्ट काय झाली असे कशी? त्यानं म्हणला रिकाम जाण्यापेक्षा प्रयोग करा म्हणलं. आणि असं 100 कबूतर बसले होते, टाकलं खालून जाळ, त्यानं मारलं फिरता तर 100चे 100 पडले. मला सांगायचा एकच मंत्र निवळ सांगून चालणार नाही, त्याला उडून जायचं आहे ना. पारधीला बघितलं की उडायचं. मंत्र काय होतं की येतात पकडतात, पण त्यानं बघितलं की उडून त्याची विसरून गेले आहे ना. मंत्र जपण्यालाच अर्थ नाही, कृत्रिम पाहिजे, कृत्रिम ह्याच्यामध्ये उतरायला पाहिजे कोणतीही गोष्ट. त्याच्यासाठी मी जास्त मी भाषांमधलं माणूस नाही, मी समाजामध्ये जाऊन मी माझ्या आणि जास्तीत जास्त मला व्याकरण शिकवायला उल्हास जाधव होता. मी 2000 साहेबची 2000 नाही 95 ला भेट झाली माझी शिरपत भाऊची. शिरपत भाऊचं काम थोडस वेगळं असते. मी एका स्टेजवर बसतो साहेब आणि ते भाषण केले त्या टाइमला. खाल्ल्या बसलेल्या लोकांना म्हणले, सुजान माझे आमचे मालक, तुम्ही बसलेले सगळे मालक आणि वरी बसले व्यासपीठावरले सगळे सेवक म्हणले. त्यांचं भाषण ऐकून त्या टाइमला की आणि तुमचे सेवक आहेत म्हणले स्टेजवर बसलेले सगळे. त्या काळात त्याची वय किती असेल आणि हा लोकांना उचलून आणि तुम्ही बदलू शकता हे सेवक म्हणले. कधी बी चांगलं काम केलं तर ते काय नाही, तर हा चांगलं काम करण्यासाठी की दुसरं सेवक तुम्ही ठेवू शकता म्हणून असं उरपाट्या भाषण केलं. आणि शिरपत भाऊ राठोडचं माझी काही बी 20 वर्षानंतर नागपूरमध्ये भेट झाली. मी भेटायला आलो हुडकून, नंबर हुडकून, आणि त्याचं कार्य त्याचं त्या टायमालाच ज्ञानप्रकाश लोकसंस्था ह्याच्याकडे होती आणि त्याच्याकडे जाऊन मध्ये जे त्याने कार्य केले. आमचे एक अशोकराव पाटील राजूरकर म्हणून एक सभापती होता आणि त्याच्या विरोधात तालुका जात नव्हतं, पण त्याच्या विरोधामध्ये आंदोलन, शाळेविषयी, हर एक रस्त्याविषयी, बंजारा समाजाच्या पाण्याविषयी त्या काळात उभं केलं आणि त्याला त्या तालुक्यातून दामटून काढायचं काम आमच्या लोकांनी नेतेगिरीने केले. हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जिवती तालुक्यामध्ये पल्ले झरीला जाऊन राहिले. तिथून त्याचा प्रवास चांदोरीहून नागपूरला येऊन राहिल्यात आणि माझाच प्रवास त्या तालुक्यावरून जातात. मी मुंबईच्या राजधानीमध्ये ते उपराजधानीमध्ये आहे आणि हा मला वसंत वेदा पुरस्कार देण्यामागचं काही सुद्धा माझं काय ते मला माहित पण नाही. मला एकच सांगायचं की तुम्ही माझ्या कार्यक्रमाला हजर राहाल की नाही. 4 वेळेस मला 4 दिवस, हा तो तुमच्या कार्यक्रमाला कुणाचं राहतो नाही, पण तुम्ही राहता की नाही एवढंच सांगा. अशा पद्धतीने मला ते आधी मजबूत केले. मला वाटलं मला कशाचा पुरस्कार कार्यक्रम असेल, शिरपत भाऊचा कार्यक्रम असेल आणि मला बोलत असतील. 4 वेळेस मला फोन लावून, महाराजजी तुम्ही राहता की नाही, राहता की मी तुमच्या कार्यक्रमात राहतो. त्याला भरोसाच नाही माझा. म्हणून मी जास्त न बोलता
आदरणीय व्यासपीठ, तुम्ही विद्वान आहात, माझे बसलेले माझं लातूर जिल्ह्यातून बीडतून आले, पण ते डॉक्टर साहेब आमचे लातूरमधून आलेले आहेत, सतत माझ्या सोबत राहतात, डॉक्टर धोंडीबा राठोड. आणि सगळे तुम्ही, एक गोष्ट आहे, माणसं जास्तला महत्व देत नाही आम्ही. सोन्याचं लपण कुंटलानं टनानं वजन होतोय आणि तांबा पित्तल किलोन होते, पण सोनं ज्या टायमाला वजन करता आपण त्याला ग्रामानं आणि जास्तीत जास्त आणि त्या सोन्याला, सोनं जर घेतलं तर त्याला पिवळं कागद देतात, एक त्याच्या पुडी बांधतात, ते पुडी बांधून त्याच्यावरून डब्बीवरून एक पाकिट देतात ना. तर सर तुमचं एक प्रमाण आठवते मला आता, श्रीपत भाऊ, तुकाराम महाराज सांगतात एक बीज झाला नास म्हणून मग भोगिले. एकच बीज नाश जर झाला तर हजारो ते बीज घेऊन एक कणीस वर येते. तसे हे जे इथं बसलेले थोडेच माणसं आहेत, हे जसं त्या तुमच्या गौर शेंगाची छोटीशी बॅग राहते, भेंडीची पाकिट थोडं छोटं राहते, मिरचीचं पाकिट, टमाट्याचे पाकिट, पण ते झाडाला मावनावून तसे हे बीज आहेत, हे एवढेच आहेत ना बीज आहेत. आणि आम्हाला, मी शरदराव ढोले साहेबाचा कार्यक्रम घेतलो, सदाशिव चव्हाण भाऊनी मला तारीख घेऊन दिली सोबत. मी म्हणायचं त्याला जिथेही मी कार्यक्रमामध्ये भेटायचं आणि मला थोडस बोलण्याची सवय, उठून बोलायचं कोशिश करायचं. सरजी मी 2000 लोक गोळा करतो म्हणायचं मी स्वतः. चव्हाण साहेब, अरे तू 2000 काय सांगतोस रे, 200 लोकांमध्ये तुझ्याकडे येतोय मी, तू 2000 काय सांगतो? मी 10 लोकांमध्ये कार्यक्रम केला, राष्ट्रीय प्रमुख. अरे मी 10 लोकांत कार्यक्रम केला, तुझे 200 लोक झाले रे मला म्हणायचं. मला वाटायची एवढा मोठा माणूस 200 लोकांत येतो म्हणते. आणि तो हा प्रोग्राम ह्या वर्षी मी खरंच 5000चं टार्गेट ठेवलं, पण त्याचे साक्षीदार आमचे भागले हे जयश्री ताई आहेत, ते टोटल फॅमिली. आणि हा कार्यक्रम तुम्हाला वाटत असेल छोट, पण हा कार्यक्रमामध्ये जे विद्वान लोक आहेत, हे 1000 किती किलोमीटर फिरलो तुम्ही? आता सांगत होते साहेब आमचे लातूरचे, मी देशामध्ये एवढ्या लोकांना भेटला, विद्वान लोक. म्हणून मी जास्त माझी वेळ घेता, तुम्ही मला एवढा मोठा पुरस्कार, ह्या ज्या उपराजधानी महाराष्ट्राची जिथून सगळे सूत्र हलतात, आणि ह्या ठिकाणी तुमचा हा पुरस्कार मला, मी जन्मभर ह्या फॅमिलीचं ऋणी आहे. आणि हा विद्वान लोकांचे 4 शब्द मला ऐकायला भेटलं, मी असं फार मोठं नाही ऐकतो आणि इथलं ऐकून दुसरीकडे जाऊन सांगणार माणूस, शिक्षण नाही. मज पामराशी काय थोरपण, पाहीची वाण पाहिल, ह्या मताचं मी बंडू महाराज आहे. आणि जेवढी मला सेवा करता येईल, मी वेळेतून वेळ काढून माझ्या समाजामध्ये, हर एक समाजामध्ये मी वेळ देतो. आणि हा माझ्या कुठतर कार्याला तुम्ही मला एवढं मोठं तुम्ही मला सन्मान केला त्या नागपूर शहरामध्ये, हे मी कदापि माझ्या जीवनामध्ये कधीच विसरणार नाही. आणि तुमच्या या वसंतराव नाईक परसबाग असावे तारी, ह्या कार्याला मी माझ्या पद्धतीने, मी माझ्याकडं कुठवर नेलावते तुम्हाला माहित आहे. आणि हा देशच नाही, देशाच्या बाहेर सुद्धा जाईल, अशी मी तुम्हाला ह्या प्रसंगी मी शुभेच्छा देतो तुमच्या भावी वाटचालीबद्दल. आणि माझे 2 शब्द मी नूरतेन पुरते आते तुका याचं ज्ञानेश्वर महाराज, तसंच मी माझ्या बोलण्यामध्ये, ओघामध्ये, माझ्या ह्याच्यामध्ये कुठं शब्दाचा अनार्थ झाला असेल तर बाहेर काढून टाका, आणि घेण्याचं काय असेल तर थोडस बाजूला जवळ राहू द्या, असं बोलून माझे 2 शब्द मी समाप्त करतो. जय सेवालाल, जय श्रीराम, जय रामराव बापू, जय वसंतरावजी. धन्यवाद परदेशी महाराज. आणि बंडू महाराजांसोबत जे लोक
आलेले आहेत या कार्यक्रमासाठी, त्या सर्वांचे मनापासून नागपूर नगरीमध्ये स्वागत आहे आणि या कार्यक्रमामध्ये पण स्वागत आहे. त्यानंतर कार्यक्रमाचे अतिथी माननीय ॲडव्होकेट बद्रीप्रसादजी चव्हाण यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपला आशीर्वाद पण जय श्री श्यामला वेळेर भान काढन हमारे शेर भान काढन आटोक तो लेरू तू माननीय व्यासपीठ आता खाली राम आहे वरी राम आहे म्हणून दोन्ही रामांना माझं वंदन, नाईक साहेब वंदन. विशेष म्हणजे श्रीपतेर समोर श्री जय श्री लारे श्री ये दोही श्री अभिनंदन करू छू की वो जे समाजे सारू एक जिवंत उदाहरण रकाडण्याचं परसबाग असावे दारी ही म्हणजे शब्दबद्ध करून अवघडचं वेळवेळीचं मग आत्राच क्यू बोलू नये शॉर्ट मध्ये होतं बोलू तर नेहमी शॉर्ट होतं कोणी मार्क वेळच शर्ट आहे त्याचं बोला असं भागी आलं की जना मार्क बोले वेळ आलं जना म्हणजे लोकबीरच भुकेरच वेळेवरच तो काही हॅबिट्स आहे. श्रीपद नामेमय देवपणाच भगवान पण जय श्री देना आता यश पर यश सरी कोण दोई चुकी देना के दिवस ये दिन अब एमआय म्हणजे अब लारेर में पुण्याईचं समाजात पुण्याईचं की भगवान उपराजधानी में बोल मेलन आपण सेम तयार करे बी भगवान काही इच्छा तू केतेही नाही आपण ना परंतु लारेर वर्षित कार्यक्रम आबेर कार्यक्रम ये दोही कार्यक्रम में जर मोजमाप की दे तो अमूलाग्र बदल समाज में भेरूचं. आज लोक कमी आहे परंतु लोक आचे आहे, बोलेवा लोक खूप आचे बोले आणि अब शेवट कोणू काळ्या गरज कारण शे थके पुढींचा तो अध्यक्ष महाराज आणि शिवसाहेब भाषण थांबवणं जरुरीच आहे. मग आटोपतो लुचू पुनश्च शुभेच्छा. नमस्कार. जय शिवराय.